हॅलो फ्रेंड्स, रोईज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज सुंदर एक व्हेज पुलावची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। खूप छान टेस्टी पटकन होणारी कमीत कमी साहित्यातली सुंदर अशी रेसिपी आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर अजून नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण अशा पटकन रेसिपी सगळ्या तुमच्यापर्यंत आधी पोहोचण्यासाठी बेल आयकन सुद्धा दाबा। इथे मी हा जो व्हेज पुलाव दाखवलेला आहे तो कमीत कमी भाज्यांमध्ये दाखवलेला आहे। आणि इथे मी व्हेज पुलावची रेसिपी पूर्ण दाखवताना मी व्हेज पुलावचा जो राईस बनवलेला आहे त्याच्यासाठीचा जो राईस बनवायचा असतो त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती ऑलरेडी आहे, त्यामुळे इथे मी वेगळा असा दाखवलेला नाही आहे। त्यामुळे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। तर आता पटकन झटपट आपण आपल्या पुलावला सुरुवात करूया। इथे मी साधारण मी 4 ते 5 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। तेलावरती आता आधी आपण 13 ते 14 साधारण काजू घेतलेले आहेत, ते फ्राय करून घ्यायचे आहेत। आपल्याला काजू वेगळे परत तळण्यासाठी तेल गरम करायला नको, म्हणून मी आहेत त्याच तेलावरती पहिले काजू फ्राय करून घेते। फक्त ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत। हे सगळं करताना आपला मसाला तयार करताना मी एकीकडे राईस शिजायला ठेवला होता। मी सुरुवातीला एक बिर्याणीची रेसिपी ह्याच्यामध्ये शेअर केलेली आहे माझ्या चॅनलवरती, ती तुम्ही बघू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। आणि त्याच्यावरती मी पूर्ण डिटेलमध्ये आपलं बिर्याणीचा राईस कसा बनवायचा आहे तो दाखवलेला आहे। मी मेजरिंग कपचा 1 कप तांदूळ बासमती घेऊन हा राईस शिजवायला एका साईडला ठेवलेला आहे। इथे मी 2 टेबलस्पून तूप टाकून घेतलं होतं आणि इथे आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतलेली आहे, ती मी 2 टेबलस्पून घेतली आणि ती तेलावरती छानपैकी आपण परतवून घेऊया आधी, म्हणजे त्याचा सगळा फ्लेवर जो आहे आलं लसूणचा तो ह्याच्यामध्ये तेलामध्ये छानपैकी उतरतो आणि तो लगेच आपल्या मसाल्यामध्ये म्हणजे बाकीच्या भाज्यांमध्ये मिक्स होतो। आता इथे थोड्या भाज्या मी घेतलेल्या आहेत। पहिला सुरुवातीला एक मोठा कांदा घेतलेला आहे, कांदा मोठा होता म्हणून एकच घेतला आहे, छोटे असतील तर 2 घेतले तरी चालतील। तर उभा चिरून मी घेतलेला आहे। थोडी फरसबी घेतलेली आहे, ती सुद्धा अशा पद्धतीने जरा एकदम बारीक पण नाही आणि एकदम मोठी पण अशी मध्यम आकाराची कापून घेतलेली आहे। सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्हाला तिथे बघून व्यवस्थितपणे रेसिपी कळू शकते। थोडी सिमला मिरची घेतलेली आहे, ती सुद्धा अशी उभी चिरून घेतलेली आहे। थोडं गाजर घेतलं आहे, ते सुद्धा असं उभं चिरून घेतलेलं आहे। एक बटाटा घेतलेला आहे, त्याचे असे मोठे तुकडे करून तो बटाटा पण घेतलेला आहे। तुम्हाला कोणती अडचण आली, रेसिपी समजली नाही किंवा काय अजून एक्स्ट्रा विचारायचं तर तुम्ही मला नक्की कमेंट्स करू शकता। आता हे सगळं आपण तेलावरती छानपैकी परतवून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया त्याच्यामध्ये। इथे मेजरिंग कपचा अर्धा कप मी मटार घेतलेले आहेत, मटार सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने सगळं आपण व्यवस्थित भाज्या आपल्या टाकून घेतलेल्या आहेत। तुम्हाला अजून एक्स्ट्रा त्याच्यामध्ये पनीर किंवा फ्लावर अजून वेगळी भाज्या टाकायच्या असतील तुम्ही टाकलात तरी चालेल। मी आत्ता ज्या भाज्या होत्या त्याच्यामध्ये कसा झटपट पुलाव करता येईल अशा पद्धतीने दाखवण्यासाठी म्हणून मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। इथे मीठ टाकून घेतलं आहे, मीठ टाकल्याने भाज्या लवकर शिजतील। आता आपण सगळं मिक्स करून घेऊया आणि एक 15 मिनिटासाठी झाकण ठेवून पटकन आपल्या या सगळ्या भाज्या शिजवून घेऊया। 15 मिनिटांमध्ये छानपैकी आपल्या भाज्या वाफवून चांगल्या शिजलेल्या आहेत। कमीत कमी साहित्यातली आपली ही सगळी रेसिपी असल्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आता परत एकदा सगळं आपण मिक्स करून घेतलं आहे। वाफेमुळे थोडं पाणी सुटल्यामुळे भाज्या ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत। आता इथे मी आपला बिर्याणीचा जो मार्केटमध्ये रेडीमेड मसाला मिळतो त्याचे मी 2 टेबलस्पून इथे मसाला घेतलेला आहे। फक्त तो बाकी कोणताही मसाला ह्याच्यामध्ये टाकायचा नाही। बिर्याणीचा जो आपल्याला मसाला मार्केटमध्ये असतो तो मी घेतलेला आहे, तो 2 टेबलस्पून टाकून तो छानपैकी भाज्यांमध्ये आपण परतवून घेऊया। आता हे सगळं करताना माझा राईससुद्धा छानपैकी तयार झालेला आहे। भाज्या छानपैकी तयार झाल्या। आता हा मसाला आपल्या भाज्यांमध्ये मिक्स होण्यासाठी परत आपण एक 10 मिनिटं झाकण ठेवून फक्त एक वाफ काढायची आहे, म्हणजे जेणेकरून आपला जो सगळा बिर्याणीचा मसाला होता तो पूर्णपणे भाज्यांमध्ये छानपैकी असा मिक्स होईल। हे बघा, 10 मिनिटं फक्त वाफ काढलेली आहे, जेणेकरून फक्त मसाला कारण का आपल्या भाज्या ह्या शिजलेल्या आहेत। सगळं परत एकदा आपण छानपैकी मिक्स करून घेतले। आता जो माझा आपण बिर्याणीचा राईस तयार केलेला होता तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। हे
हे बघा अशा पद्धतीने सगळा राईस आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि एकदम हलक्या हाताने छानपैकी आपल्याला ते सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता जे आपण काजू फ्राय करून घेतले होते ते सुद्धा मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि परत एकदा आपला हा पुलाव आहे तो छानपैकी मिक्स करून घेते. हे बघा अशा पद्धतीने आपण छानपैकी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने छान टेस्टी झटपट अगदी एकदम मस्त कमीत कमी साहित्यातला आपला हा व्हेज पुलाव तयार झालेला आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही ही रेसिपी अशा पद्धतीने ट्राय करा. तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया खूप साऱ्या सुंदर सुंदर अजून रेसिपीसोबत. तोपर्यंत हा व्हेज पुलाव एन्जॉय करा आणि तुम्हाला दुसरी कोणती रेसिपी अजून बघायला आवडेल ती मला नक्की कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया परत एक सुंदर रेसिपीसोबत.